नमस्कार, सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाडच्या स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी पुन्हा उघडकीस आला। इस्रो मंगळावर पाण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना नरवाडमध्ये मात्र स्मशानभूमीत मांत्रिक भानामतीचा प्रकार करताना दिसत आहेत। यापूर्वी 11 सप्टेंबर 2024 रोजी याच स्मशानभूमीत असाच प्रकार निदर्शनास आला होता। पुन्हा असाच भानामतीचा प्रकार घडल्याने नरवाड गाव पुन्हा एक वेळ चर्चेचा विषय बनले आहे। याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात यांनी सदर घटनेची चौकशी करणार असल्याचे सांगितले। याविषयी बोलताना नरवाडचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांनी नागरिकांनी भानामतीच्या प्रकाराने भयभीत न होता संबंधित घटनेचा लवकरच छडा लावणार असल्याची माहिती दिली। नरवाड गावच्या स्मशानभूमीमध्ये लोकांना भयभीत करण्याचं असं विशिष्ट लोकांच्याकडून या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि तो पुन्हा आज एकदा या ठिकाणी घडलेला आहे। ज्या वेळेला लोक त्या ठिकाणी स्मशानभूमीत जातात त्यावेळेला एक काळ्या कापडामध्ये काहीतरी बांधलेलं, त्याच्या 3 कोपऱ्याला असं दोरीनं बांधलेलं असं 2 प्रकार आज त्या ठिकाणी जे काय आपण म्हणतो त्याचे साधन त्या ठिकाणी सापडले आहेत। लिंबू वगैरे आहे आणि एक लोकांच्या मनामध्ये भयभीत होण्याचा प्रकार या ठिकाणी आज पुन्हा घडला। हाच प्रकार 2-3 महिन्याच्या पूर्वी पण घडलेला होता। तर माझं नरवाडकर वासियांना एक आव्हान आहे की कोणीही भयभीत न होता अशा या घटना घडतात त्या घटनाचा निषेध करून किंवा एक अंधश्रद्धा या ठिकाणी या गावामध्ये काही विशिष्ट लोकांच्याकडून होत आहे। तर यामध्ये आपण बारकाईने या 2-3 महिन्यामध्ये लक्ष ठेवलेलं आहे। काही लोकांच्या हालचाली किंवा काही लोक निदर्शनास आलेले आहेत आणि त्यांची नावे डिक्लेअर मग परत गावामध्ये केल्यानंतर कोणाला वाईट वाटू नये आणि त्या लोकांना पुन्हा एकदा मी सूचना देतो की असा प्रकार कोणीही करण्याचा प्रयत्न करून लोकांच्या मनामध्ये भयभीत करण्याचा प्रयत्न करू नका। आणि मी ग्रामस्थांना आवाहन करतो की अशा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा आपण मनामध्ये न बाळगता घडलेला प्रकार जो आहे त्यामध्ये कोणीही भयभीत होण्याचे कारण नाही।